इकडे आमचे फादर. पूर्वीची माणसं नाही थांबत, ऐकणार नाहीत. माझे वडील पेशाने शिक्षक आहेत, आता रिटायर झालेत. 2020ला पॅरालिस आलं त्यांना, पण तरी शांत बसत नाही. आज तुम्हाला शूट करतो पप्पा. हे अशी कापली ना का चुलीला सहज लाकडं लावताय, म्हणून अशी बारीक करायची. चुलीत लाकडं घालायची ना. आपल्याला अजून लाकडांची गरज आहे काय? हो.
हे वाटी दे ना मला. लहान आहे बघू, लहान म्हणजे इतका पण नाही. आता तरी एकच फोडतो. फेक. मोठा असेल. आहा मम्मी मस्त. एक फोडतो आणखी. ओ काय झालं? यायचंय यायचंय. नाही हा, नाही यायचं, नाही यायचं. हो तुम्ही झाडं खाल आमची. या रागवल्या. शाणी ये इथे. हट म्हणते ना. इथे येऊन बोल. शिवाय घालायचे शिवाय घाल. अजून एवढी सगळी लाकडं न्यायची आहेत. 2 दिवसात संपवावी लागणार. पावसातल्या आंघोळीच्या पाण्याची सोय. हा बोल. कोणती वाली? पप्पा देत आहेत ना, तर मग मी का वेगळं देऊ? बोल आता, बोल आता. हे काय आहे सांग. अरे ही पावसाळ्याची बेगमी आहे. पावसाळ्याची काय म्हणताय? पावसाळ्याची बेगमी लाकूड फाटा. लाकूड फाटा. पाणी तापवण्यासाठीची लाकडं हे स्टॉक करून ठेवतो. बरं. अजून इतके लाकडं अजून आतमध्ये भरायचे, ही आतमध्ये न्यायची. हो, हा सध्याचा टेम्पररी स्टॉक बाहेर करून ठेवलेला आहे. ओके. नंतर ते घरात भरणार. ए हसते काय घालत नाही घालत. अगं बोल. इतर वेळी बोलते मला बोलू देत नाही, मग आता चालू केलंय तर बोलते. असं रे बाबा, सुरुवात असं सुरुवात करायची. सुरुवात कर. फक्त बोल. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल. मराठी हा शब्द महत्वाचा आहे. मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बघू तरी, हा? बघू तरी म्हटलं. काय म्हणजे तुला देतो मी मोबाईल, काय करायचं ते. तर आता जे तुम्ही बघितलं ते ॲक्च्युली पावसातून आंघोळीच्या पाण्याची सोय होती. गॅस सिलेंडर जरी असले तरी आंघोळीच्या पाण्यासाठी गॅस किती खर्च करायचा ना. म्हणजे आमचाच नाही तर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये चूल ह्यासाठी वेगळी आहेच. काही लोक तर जेवणसुद्धा चुलीवर अजून चालू आहे. त्यामुळे हे लाकडं वगैरे, मांस वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे हे दैनंदिन जीवनाचा भाग आहे तो. असो. तर
पुरणपोळीची तयारी चालू आहे. हे सध्या नवीन आहे, ट्रेंडमध्ये आहे असं म्हणायला काही हरकत नाही. याने जास्त चांगलं बारीक होतं. बघू शकता सारण जे आहे ते थोडं हे दिसायला म्हणजे तुम्हाला समजत असेल मला काय म्हणायचं आहे. हे थोडं पण हे त्यापेक्षा हे जरा जास्त बेटर वाटतं आहे, कारण बारीकही पटकन होतं आणि बारीक जास्त चांगलं होतं. पटकन नाही होत, थोडा वेळ जातो, पण ठीक आहे. हा 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 वा 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 वा. मगाची जी काय मेहनत आहे, कष्ट आहेत ते सगळे यासाठी. यम्मी. कधी एकदा आंघोळ होते आणि कधी खातोय असं झालंय. मगाशी जे झारीमध्ये घेऊन केलं त्यामुळे पीठ म्हणजे हे जे सारण आहे ते एकदम बारीक आणि एकदम स्मूथ झालं आहे. आणि दरवेळी ज्या भांड्यामध्ये करतो ते थोडं कडक राहतं. हा ना मम्मी, काय फरक आहे दरवेळी करतो त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये? तुला का कोणतं चांगलं वाटतं? म्हणजे हे वाला चांगलं आहे की ते वाला आधीवाला जे आधी आपण घ्यायचो? पण चांगले वाटतात. दोन्ही पण चांगले आहेत. म्हणजे मला हे करताना मला तरी हे ना जास्त बारीक वाटतं ते जे करतो दरवेळी. डाळीवर आहे, आपण डाळ जशी त्याच्यामध्ये माझं लवकर झालं, त्याच्यामध्ये ते फिरून फिरून अधिक वेळ गेला असता.